तारीख 1 मार्च, वेळ सकाळी 7 ते 7:15 आणि दिवस होता रविवारचा। हा दिवस असा उजाडला की कळमेश्वरजवळील राऊळगाव येथील SBL कंपनीमध्ये मोठा स्फोट झाला आणि हा स्फोट आत्तापर्यंतचा जिल्ह्यातील सगळ्यात मोठा स्फोट मानला जातो आहे। जिथे स्फोटके बनवल्या जातात अशा कंपन्यांमध्ये याआधी आपण बघितलं की बाजारगावमधील सोलर कंपनी असेल, चामुंडा असेल, अशा ठिकाणी देखील स्फोट झाले होते। त्यानंतरचा हा स्फोट जो आहे हा अतिशय भीषण असा स्फोट होता, ज्यामध्ये अधिक महिला ज्या आहेत त्या जखमी झाल्या आणि अनेक महिला ज्या आहेत त्या मृत्युमुखी पडलेल्या आहेत। तर हा आकडा जो आहे, ज्या महिला मृत्युमुखी पडल्या आहेत त्याच्यामध्ये महिला आणि पुरुष असे 19 जण जे आहेत ते मृत्युमुखी पडलेले आहेत आणि अनेक जण जखमी आहेत। अनेक जण आत्ताही मृत्यूशी झुंज देत आहेत आणि काही क्रिटिकल जे आहेत त्यांना नागपुरातील ऑरेंज सिटी हॉस्पिटलमध्ये जे आहे भरती करण्यात आलं होतं आणि आजही आपण बघतो आहे 24 घंटे होऊन गेलेले आहेत आणि आजही अजूनही त्यांचा उपचार जो आहे तो सुरू आहे। अजूनही परिवारवाले, त्यांचे सदस्य परिवारातील असतील ते अजूनही तात्काळात बसलेले आहे की कधी आम्ही आमच्या जे आप्त आहेत किंवा जे घटनेमध्ये जे जखमी झाले त्यांना भेटू शकतो आणि असाच एक परिवार माझ्यासोबत आहे। काय सांगाल काकू, तुमचं कोण याच्यामध्ये जखमी झालेलं आहे? मुलगी झाली आहे जखमी। सकाळी किती वर्षाची आहे ती? 32. अच्छा, 32 वर्षाची। बरं, काय लग्न झालेलं आहे? परिवार झाला आहे, परिवार आहे, मुलगा आहे। किती वर्षांचा मुलगा आहे त्यांना? 10-12 वर्षाचा, 9 वर्षाचा। सकाळीच निघे, 5 वाजता निघे आणि मुलगा मास घराकडे राहे आणि निघे 4 वाजता ये घरी। कुठून त्या जायच्या त्या कंपनीमध्ये? कुठे राहायच्या त्या? दुधाळा। अच्छा, दुधाळात राय। सकाळी किती वाजता निघायच्या त्या? 5 वाजता निघे। आणि कंपनीमध्ये किती वाजता पोहोचावं लागायचं त्यांना? कसं त्यांचा दिवसभर म्हणजे राहायचा? 6 वाजता 6 वाजता पोहोचे आणि 5 वाजता 4 वाजता ये घरी। 3 वाजता सुट्टी होय पण 4 वाजता ये घरी पोहोचे ते। काल किती वाजता गेल्या होत्या? 5 वाजता गेल्या। आणि तुम्हाला कसं माहिती पडलं हे? मग हे घरापाचे लोक गिन म्हणे ॲक्सिडेंट हे झाला, पॉट झाला करे तरी कुठं माहीत पडलं। पण तुम्हाला काय माहिती मिळाली होती पहिले? म्हणे सापडले नाही म्हणे, निघून म्हणे पताच नाही म्हणे। मग हे मुलगा आला, जेव्हाही आले तरी कुठं मग म्हणे लोक म्हणे सापडले म्हणे, दवाखान्यात भरती केलं आहे म्हणे। बरं, तरी कुठं मग आम्ही आलो गाडी करून। बरं, आता त्यांची तब्येत कशी आहे? तुम्ही त्यांना भेटलात का? भेटले नाही, काल भेटलं होतं, आज भेटलेच नाही। बरं, हा जो मुलगा आहे त्यांचा 9 वर्षांचा, याचं काय म्हणजे याने आठवण काढली असेल? कारण रोज काल रडे, काल माहीत झालं तर रडे, आजही रडते। मम्मी करते, मम्मीला पाहायला जातो करते, रात्रही भर मम्मीच करे। हो, मला सांगा, यांच्या परिवारामध्ये अजून कोण आहे? ते सासू सासरे आहे ना, सासू नाही आहे, नंदा आलते, ननद जवाई आलते, जवाई आहे, आता सासू सासरे आले। हा एकटाच मुलगा आहे? एकच आहे मुलगा, तो बिन लहानपणापासून माझ्याच घरी राहते जी, माझ्याकडे राहते। मीनच लायण्याचं मोठं केलं जी, त्याला एकच आहे। बरं, काय आता तुम्हाला डॉक्टरनी काय सांगितलं? डॉक्टरने काल सांगितलं की माझ्या अंगठा घेतला, मी आली तर आणि म्हणे दवाखान्यात भरती म्हणे। मी म्हटलं लवकर कर, तर म्हणे आता म्हणे हे झाल्याशिवाय होत नाही म्हणे। मग ऑपरेशन करायला नेलं, मग एकच वेळा पाहिलं आम्ही। आता पाहिलं नाही, आता नाही पाहिलं। तुम्हाला माहिती आहे की जे जखमी झाले याच्यामध्ये त्यांना मदत जाहीर झाली आहे सरकारकडनं? काही माहिती मिळाली आहे तुम्हाला? आता समजा हा लहान आहे, याचे बाबा असतील, तर काही माहिती मिळाली आहे तुम्हाला? आला आहे ऐकायला। बरं, कंपनीतल्या कोणाशी बोलणं झालंय? कंपनीकडनं काही तुमच्याशी? आमच्या संग नाही झालं बोलणं। हा कोणत्या क्लासमध्ये मुलगा आहे आता? 3रीत आहे ह्या। बरं, याला माहिती आहे सकाळी आई जाते तर संध्याकाळी किती वाजता येते? माहीत आहे त्याला, माहीत आहे ना, बोल येते ना 3 वाजता 4 वाजता येते म्हणून माहीत राहते ना त्याला। हो, माझी मम्मी 4 वाजता येते म्हणते,
मी कामाला जातो तर 4 वाजता येते म्हणते, माझी मम्मी 3-4 वाजता येते म्हणते, सकाळी 5 वाजता जाते, माझ्या घराकडे राहते. तर त्याची मम्मी आवाज देऊन जाते ना, रोज बिन आवाज देते. असं बाजूलाच घर किरायानं राहते तर रोज आवाज देते. बापूले याले ट्युशनले पाठवतो, बापूले शाळेत पाठवतो, तयारी करून मी देतो ना, त्याला तयारी करून रोज मी पाठवतो. बरं, कालचा दिवस जो होता, जसं तुम्हाला माहिती पडलं तर मग याला माहिती आहे की 4 वाजता आपली आई येते, तर मग इकडे येताना हा तुमच्या सोबत होता. काय नेमकं याची तुम्ही समजूत काढली किंवा काय सांगितलं की कुठे जायचं आहे आपल्याला? सांगितलं ना, मेडिकलमध्ये जा, इथं दवाखान्यात जायचं आहे म्हणे, भरती आहे म्हणे. माझी मम्मी म्हणे रडे ना, तो काल खूप रडे ना. तर जिथं जिथं ते फोनमध्ये हे पाहे ना तर रडे ना. मम्मी गोष्टी करे तर बाया फोनमध्ये पाहायला जाई ना, तो त्याला सारं समजते, फोन घेऊन सगळं समजते त्याला. आता काय नेमकं तुम्हाला सरकारकडनं किंवा काय नेमकं तुम्हाला अपेक्षा आहे, काय मागणी आहे, किंवा तिथे ज्या प्रकारे हा स्फोट झाला तर ज्यावेळेस याची आई जायची तर याच्या आईला तिथे काही ट्रेनिंग दिलं गेलं होतं का, तिथे सुरक्षा होती का, आणि आता सरकारकडे काय मागणी आहे? ते काय सांगावं आपल्याला समजत नाही ना. शेपटी काहीच नाही म्हणे ना, कोणी म्हणे काहीच नाही आहे, कोणी म्हणे काहीच सोय नाही आहे, असं तसं सांगेल लोक. आपण तर घेत जात नाही, पण सांगते लोक, ते ऐकावं आपण. रस्ता खराब आहे, मागं गाडी पलटी झाली होती, लागलं होतं पायाले जखमी, गाडी पलटी झाली होती तर एक वेळा पेटली होती गाडी. ते पोरगी मग वापस आले, गाडी पलटी झाली म्हणे, ते वापस आले, पायाले याले जखमी झाले होते. म्हणजे याआधी देखील त्यांचा तिथे जाताना ॲक्सिडेंट झाला होता. आणि अशी गोष्ट आहे, काय करावं. बोला बोला. काय बोलूशी नाही वाटत जे. तर आपण बघितलं की या स्फोटामध्ये जे आहे अनेक परिवार जे आहेत ते उद्ध्वस्त झालेले आहेत. अचानक हा स्फोट झाला आणि यामध्ये असंख्य जे आहेत अनेक महिला ज्या आहेत त्या जखमी झालेल्या आहेत. आणि त्याचपैकी या काकूंची मुलगी आहे, त्यांना 9 वर्षाचा मुलगा आहे आणि तो कालपासनं आई आई म्हणून हाका मारतो आहे. सकाळी 5 वाजता जाणारी आई दुपारी 4 वाजता घरी येते असं त्यांच्या नातवाला माहिती होतं, पण काल आई आलीच नाही. आणि आजही आईला बघण्याकरता तो आईला बघायचं आहे म्हणून रडतो आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता सरकारने जी आहे ती मदत आहे जखमींना असेल, मृत्युमुखी पडलेल्यांना जी आहे ती जाहीर केलेली आहे. परंतु वारंवार होणाऱ्या अशा घटना, ज्या स्फोटक कंपन्या आहेत तिथे अशा घटना ज्या होत आहेत त्यावर कायमस्वरूपी जे आहेत निर्बंध लागले पाहिजे, जेणेकरून अशा घटना ज्या आहेत त्या वारंवार होऊ नये. कारण आपण बघतो आहे की अनेक जीव जे आहेत त्या या घटनांमध्ये जात आहेत आणि गोरगरीब लोक जे आहेत ते इथे काम करत असतात. त्यामुळे कुठंतरी आता सरकारने ठोस पावलं उचलणं गरजेचं आहे. आज आपण बघितलं की पालकमंत्र्यांनी बैठक घेतली, त्यामध्ये आपण बघितलं की त्यांनी अनेक निर्णय जे आहेत ते घेतलेले आहेत. परंतु एवढ्या निर्णयांवर पुढे होणाऱ्या घटना थांबतील का, हा देखील आता प्रश्न उपस्थित होतो आहे. आणि ज्याप्रमाणे हे जे जीव आहेत, जे नाहक जीव जात आहेत, किंवा आपण बघतो आहे की छोट्या छोट्या मुलांना आपल्या परिवारातली आई असेल, बाबा असेल, यांना गमवावं लागत आहे. आणि अशात जर सरकार जी मदत करत आहे ती मदत तर नक्कीच काही प्रमाणात सार्थकी लागेल किंवा त्याची गरज नितांत आहेच या परिवारांना. परंतु ज्यांचा आधार जातो आहे, परिवारातला आधारस्तंभ जातो आहे, त्याकरता खरंच ठोस पावलं उचलणं जरुरी आहेत की नाही, हा देखील आता प्रश्न उपस्थित राहतो आहे. कारण वारंवार अशा घटना होत आहेत. याआधी देखील आपण बघितलं की नागपूर जिल्ह्यातील या परिसरात अशा अनेक स्फोटके बनवणाऱ्या कंपन्या आहेत, तिथे याआधी देखील अशा घटना झालेल्या आहेत. आणि आता ही घटना जी झाली आहे ही अतिशय भीषण होती. आणि यामध्ये जेवढी हानी झाली आहे
आहे ही अतिशय मोठी हानी होती असं पालकमंत्र्यांनी देखील सांगितलेलं आहे आणि एवढा स्फोट जो आहे हा सर्वात मोठा स्फोट आतापर्यंतचा नागपूर जिल्ह्यातील आहे असं देखील त्यांनी सांगितलं आणि असं असताना ठोस पावलं आता उचलणं हे गरजेचे आहे. क्षितिजा देशमुख, लोकमत, नागपूर.